मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षांमध्ये वस्तुचित्र आणि स्थिरचित्र हे दोन महत्त्वाचे विषय असतात. या विषयामध्ये मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित वस्तू आपल्यासमोर ठेवल्या जातात. या समोर मांडलेल्या वस्तुसमूहाचं हुबेहूबपणे चित्रण करणं अपेक्षित असतं. यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वस्तूंचं चित्र काढण्याचा सराव करावा लागतो. आपल्यासमोर जी बादली दिसते त्या बादलीमध्ये आपण निळा रंग वापरला आहे. निळ्या रंगाचा पोस्टर कलर आपण वापरलेला आहे. तर त्याच्यावरील छायाभेद दाखवण्यासाठी फिका निळा, मध्यम निळा आणि गडद निळा अशा 3 छटा आपण वापरलेल्या आहेत. याशिवाय फ्लॅट ब्रशचा उपयोग करून आपण चपट्या आकाराचे फटकारे तिथे मारलेले आहेत. यामुळे या आकाराला एक प्रकारचं टेक्स्चर तयार झालेलं आहे. यानंतरची जी वस्तू आपल्याला समोर दिसते आहे ती म्हणजे नारळाची वाटी. ही नारळाची वाटी फोडून आपल्यासमोर ठेवलेली आहे. म्हणजे नारळाचे 2 भाग केलेले आहेत. त्यामुळे खोबऱ्याचा पांढरा भाग आणि नारळाच्या वाटीचा बाहेरील चॉकलेटी रंगाचा भाग आपल्याला दिसतो. त्या रंगांच्या छटा दाखवण्यासाठी आपण पांढरा रंग, करडा रंग तसंच चॉकलेटी रंगाच्या फिक्या आणि गडद छटा दाखवल्या आहेत. यानंतर आपल्यासमोर आहे शिराळं. शिराळं हा एक भाजीचा प्रकार आहे. हिरव्या रंगाचं असून याच्यावरती वेगळंच टेक्स्चर असतं. म्हणजे ते खडबडीत असतं. आपण जर त्याला हात लावला तर ते आपल्याला खडबडीत लागतं. ते टेक्स्चर आपल्याला रंगवताना तयार करता आलं पाहिजे. यामध्ये फिका हिरवा, गडद हिरवा असे वेगवेगळे रंग वापरलेले आहेत. यानंतर आहेत पावाचे 2 तुकडे. आता हे बेकरीमध्ये बनवलेला जो पाव असतो त्याचे हे तुकडे समोर मांडलेले आहेत. त्याचं चित्र आपण इथे काढलेलं आहे. पावाचा नैसर्गिक रंग आपल्याला तयार मिळणार नाही. तो वेगवेगळ्या रंगांच्या मिश्रणातून तयार करावा लागतो. यासाठी चॉकलेटी, थोडासा लाल, पांढरा अशा रंगांचं मिश्रण करून आपल्याला समोर दिसणारा हुबेहूब रंग तयार करावा लागतो. या एका पावाच्या खाली निळा रंग आपण दिलेला आहे. निळ्या रंगामुळे त्या फिक्या रंगाच्या पावाला उठाव आलेला आहे. याशिवाय त्यावरचे काही खाचखळगे किंवा त्याला विशिष्ट असलेलं टेक्स्चर हे दाखवायचा आपण इथे प्रयत्न केला आहे. यानंतर ही आहे सिमला मिरची किंवा ढोबळी मिरची असंही हिला म्हणतात. ही भाजीसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये वस्तुसमूहामध्ये ठेवण्यात येऊ शकते. यामध्ये हिरवा रंग आणि जिथे उजेड आहे तिथे पांढरा रंग आपण वापरलेला आहे. हिरव्या रंगाच्या फिक्या आणि गडद छटा इथे वापरलेल्या आहेत. परीक्षेमध्ये कुठल्याही भाज्या किंवा फळं या निसर्गनिर्मित वस्तू आणि काही मानवनिर्मित वस्तू समोर मांडल्या जातात. आता ही कोबीची भाजी आपण चित्रित केलेली आहे. अशा प्रकारे आपण ज्या घरी आणतो त्या सर्व भाज्या आपल्या समोर ठेवून त्याचं वेगवेगळं चित्रण करावं आणि हुबेहूब रंगवण्याचा प्रयत्न करावा. आता हे शहाळं आपल्यासमोर ठेवून याचं आपण इथे चित्र काढलेलं आहे. प्रत्येक वेळी त्रिमित वस्तू दाखवण्यासाठी तिच्यावर पडलेला प्रकाश आणि छाया व्यवस्थितपणे दाखवायला हवी. तर असं वेगवेगळ्या वस्तूंचं चित्रण
आपण करायला हवं. आपल्यासमोर आपण काही स्ट्रॉबेरीची फळं ठेवलेली आहेत आणि ती बघून आज आपण ह्याचं चित्र काढणार आहोत. सुरुवातीला पेन्सिलीने व्यवस्थितपणे त्या स्ट्रॉबेरीच्या फळांचं चित्र काढून घेऊया. हे वस्तुचित्र काढताना पेन्सिल फिकी वापरावी. पेन्सिलीवर जास्त दाब न देता चित्र व्यवस्थित काढून घ्यावं. आपल्यासमोर ठेवलेल्या स्ट्रॉबेरीचं चित्र बारकाव्यांसहित काढून पूर्ण झालं आहे. आता आपण पोस्टर कलर आणि वॉटर कलर या रंगांचा उपयोग करणार आहोत. सुरुवातीला फिक्या लाल रंगाचा वॉश आपण देऊन घेतोय. या रंगामध्ये आपण भरपूर पाणी घातलेलं आहे, त्यामुळे तो पातळ रंग दिसतो आहे. तर असा प्लेन रंगाचा वॉश आधी आपण देऊन घेऊया. पहिला वॉश वाळल्यानंतर आपण स्ट्रॉबेरीमधल्या गडद छटा देऊन घेऊया. फिक्या आणि गडद रंगाचं मिक्सिंग किंवा ब्लेंडिंग म्हणजे त्यांचं मिश्रण चांगलं झालं पाहिजे. गडद रंग आणि फिका रंग याच्यामध्ये एखादी रेषा दिसता कामा नये. ते रंग मिळून यायला हवेत, तरच त्रिमितीचा आभास निर्माण होतो. फिक्या आणि मध्यम गडद रंगानंतर आपण जास्त गडद रंग इथे घेतलेला आहे. अशा प्रकारे समोर दिसणाऱ्या स्ट्रॉबेरीज बघून
त्याचं निरीक्षण करत करत त्याप्रमाणे रंग तयार करून घ्यायचे आहेत आणि एकावर एक लेयर्स देऊन चित्र रंगवायचं आहे. जसजसे आपण लेयर्स एकावर एक द्यायला लागतो आणि त्याचं व्यवस्थित मिश्रण करायला लागतो, तसतसं आपलं चित्र अधिकाधिक त्रिमित दिसायला लागतं. त्यावर पडलेला उजेड आणि छाया व्यवस्थित दिसायला लागतात. आता दिलेला लाल रंग वाळेपर्यंत आपण पानांचा हिरव्या रंगाचा वॉश देऊन घेऊया. स्ट्रॉबेरीच्या देठाच्या जवळ छोटी छोटी पानं असतात, ती आपण आता रंगवतो. आपण अजून एक गडद छटा तयार केली आहे. आता आपण स्ट्रॉबेरीवरचे बारकावे दाखवणार आहोत. स्ट्रॉबेरीचं जे साल असतं त्याला एक वेगळ्याच प्रकारचं टेक्स्चर असतं, पोत असतं आणि ते आपल्याला रंगांच्या साह्याने दाखवायला हवं. बारकावे दाखवण्यासाठी सावकाशपणे निरीक्षण करत करत बारीक ब्रशने ते दाखवावेत.
गडद लाल रंगाने आपण त्याच्यावरच्या टेक्स्चरचा भाग पूर्ण केला आहे. आता आपण लाल रंगात थोडा पांढरा रंग मिसळला आहे आणि त्याने काही बारकावे दाखवत आहोत. काही ठिपके, काही कर्व्ड रेषा आपण दाखवणार आहोत. हळूहळू स्ट्रॉबेरीला आकार येत आहे. जसजसं आपण त्याच्यावर काम करत जाऊ तसतसं ते आणखीनच सुंदर दिसायला लागले. आता आपण एकदम गडद रंग तयार केला आहे आणि स्ट्रॉबेरीवरील सावली आणि गडद भाग आपण दाखवतोय.
हायलाईटच्या जागी आपण पांढरे ठिपके देऊन घेतो आहोत. आपलं स्ट्रॉबेरीचं चित्र काढून पूर्ण झालं आहे. आता स्ट्रॉबेरीवरती उजव्या बाजूने प्रकाश येतो आहे, त्यामुळे डाव्या बाजूला त्याची सावली पडते, ती आपण आता करड्या रंगाने दाखवतो आहे. काळा आणि पांढरा रंग मिश्रण करून आपण एक करडा रंग बनवलेला आहे. सावलीचा आकार व्यवस्थितपणे करून घ्यावा. सावलीमध्ये सुद्धा फिक्की छटा आणि गडद छटा अशा वेगवेगळ्या छटा दिसतात. स्ट्रॉबेरीच्या अगदी जवळ लागून जी सावली आहे ती गडद दिसते आणि जशी लांब जाईल तशी ती सावली थोडी फिकी होत जाते. त्याप्रमाणे आपण तसे रंग इथे देऊन घ्यावेत. आपल्या स्ट्रॉबेरीचं चित्र पूर्ण झालं आहे. सुरुवातीला आपण व्हिडिओमध्ये जी चित्र पाहिली ती सुद्धा अशाच प्रकारे आपण काढून घेतलेली आहेत. वेगवेगळ्या छटा तयार करून छायाप्रकाश दाखवून त्यांचं रंगवून पूर्ण केलेलं आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तूंचा आपण सराव केला पाहिजे, म्हणजे वस्तुचित्र आणि स्थिरचित्र या विषयामधील समोर मांडलेल्या वस्तूंचा समूह आपल्याला चांगल्या रीतीने काढता येऊ शकतो.